हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 83. वीक. अंगदने त्याचा हात पकडत त्याला अडवलं. अंगदची अवस्था बघता डॉक्टर विकल्पने त्याच्यासोबत जास्त झटापट करणं टाळलं. शांतपणे अंगदला आपल्यासोबत काय बोलायचंय हे त्याने ऐकून घेण्याचा निर्णय घेतला. आता पुढे. हाताची घडी घालून तो अंगद समोर उभा राहिला. बोला. चेहऱ्यावर निर्विकार भाव आणतच त्याने अंगदला म्हटलं, युगने मला किडनी दिली ही गोष्ट तुला माहिती असताना तू माझ्यापासून लपवून का ठेवली? अंगद तक्रार करतच म्हणाला, ही गोष्ट तर तुझ्या सलोनीला माझ्यापेक्षा पण थोडं जास्तच आधी माहिती होती. मग तिने तुझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवली हे तू तिला नाही विचारलं? डॉक्टर विकल्पने सुद्धा तक्रारीतच अंगदला उत्तर दिलं. व्हॉट? सलोनीला पण माहिती होतं की मला किडनी डोनेट करणारा दुसरा तिसरा कोणी नसून युग आहे? अंगदने आश्चर्य व्यक्त करतच डॉक्टर विकल्पला प्रश्न केला. तिनेच तर त्याला या बाबतीत खूप मोठी मदत केली आहे. तिला तुझा जीव जो वाचवायचा होता. मला ही गोष्ट खूप उशिरा कळली. मी तुझ्यासाठी किडनी डोनर शोधत होतो, पण कोणी भेटतच नव्हतं. त्यानंतर अचानक सलोनी बोलली की किडनी डोनर मिळाला आणि तो अंगदच्या फॅमिलीमधला आहे. मग मला असं वाटलं की रियांशने स्वतःचे विचार बदलले असावेत आणि तोच तुला किडनी डोनेट करतोय. पण नंतर जेव्हा किडनी डोनरचं नाव अभिमन्यू राठोड आहे हे जेव्हा तुझ्याकडून कळलं, तेव्हा माझा युगवरचा संशय थोडा गडद झाला. त्याने आणि तुझ्या सलोनीने मला तर वेडच बनवलेलं हे सांगून की युग युकेला गेलाय. नंतर युग कडूनच मी खरं खोटं करून घेतलं आणि तेव्हा मला कळलं की तुला किडनी डोनेट करणारा युगच आहे. मागचा पुढचा विचार न करता तुझ्यासारख्याला किडनी डोनेट केली म्हणून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेलेली, कारण तू खरंच त्या लायक नाहीयेस. तुझा खरा चेहरा मी त्याच्यासमोर आणला. त्याला विचारलं, पण आता पश्चाताप होत असेल ना? नको त्या व्यक्तीला किडनी डोनेट केल्याचा? पण नाही, तुला किडनी डोनेट केल्याचा किंचित सुद्धा पश्चाताप त्याला झालेला नाही. फक्त एका गोष्टीचं त्याला वाईट वाटलं की तो तुझ्या मैत्रीच्या लायक नाही. त्याने तुझ्यासोबत असणारी मैत्री तोडली आहे कारण त्रास त्याच्या अविराला झाला ना, म्हणून. डॉक्टर विकल्पचं बोलणं पूर्ण होईपर्यंत अंगद एकटक त्याच्याकडे बघत होता. त्याच्या पापणांची उघडझाप होत नाही हे बघून डॉक्टर विकल्पने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसा अंगद त्याला लागलेल्या तंद्रीतून बाहेर पडला. अंगद रडतच डॉक्टर विकल्पच्या मिठीत शिरला. पण डॉक्टर विकल्पने स्वतःचे हात त्याच्या पाठीवर ठेवले नव्हते. नेहमी मिठी मारून भेटणारा आपला मित्र आपल्याला साधी मिठी मारत नाही हे बघून अंगद आतून पूर्णपणे तुटला. मला तुम्हा दोघांना नाही गमवायचे. आय एम सॉरी फॉर एव्हरीथिंग. प्लीज गिव्ह मी वन चान्स. अंगदचा हळवा स्वर थेट डॉक्टर विकल्पच्या हृदयाला भावूक करून गेला. पण डॉक्टर विकल्पने स्वतःच्या मनावर आवर घातला. भावांसाठी खूप केलं मी, पण सगळ्यांनी मला खूपच त्रास दिलाय. तू आणि युगने मला नेहमी सांभाळून घेतलं, पण मी तुमच्यासोबत चुकीचं वागलो. आय एम रिअली सॉरी. डॉक्टर विकल्पच्या मिठीत शिरूनच अंगद बोलत होता. इट्स टू लेट अंगद. डॉक्टर विकल्पने असं म्हणताच अंगद त्याच्यापासून लांब झाला. डॉक्टर विकल्पचा निर्विकार चेहरा तो बघतच राहिला. नको ना असं बोलूस प्लीज, अंगद विनवणी करत म्हणाला. काळजी घे. अंगदचा खांदा थोपटवतच डॉक्टर विकल्प म्हणाला आणि त्याच्या पुढ्यातूनच युगच्या रूममध्ये जाऊ लागला. अंगदला रडताना बघून त्याचे डोळे सुद्धा भरून आलेले. युगच्या रूम बाहेर पोहोचल्यावर गालावर ओघळणारं पाणी डॉक्टर विकल्पने पुसलं. अंगद सुद्धा आपल्याच पाठवून येतोय याची जाणीव त्याला होती. जर युगने त्याला माफ केलं तर आपण करायचं हा निश्चय त्याचा झालेला.
सगळं काही त्याने युगवरच सोपवलं होतं. पण युगला कोणत्याच गोष्टीसाठी जबरदस्ती करायची नाही असं सुद्धा त्याचं ठरलं होतं. रूम बाहेर जाताच युगच्या रूममधून हसल्या खिदळण्याचा आवाज येत होता. हा असं नको ते बोलून माझं डोकं खात होता आणि नंतर कळलं मोर मेलेलाच होता आणि सम्या चालत होता. मी तर किती डोकं लावलेलं. सम्याने विचारलेल्या कोड्यात ना लॉजिक नावाचा प्रकारच नसतो. अविरा युगजवळ समीरची तक्रार करत होती आणि युग मात्र खळखळून हसत होती. माझ्या हातून तर याचा मर्डर होता होता राहिलाय. मला पण असंच नको ते प्रश्न विचारायचा. आत्ता हल्ली बंद झालंय याचं. क्रिस सुद्धा युगजवळ समीरची तक्रार करत होता. आता तुम्ही दोघं उगाच त्याला दोष देऊ नका. असं काही सुचायला पण डोकं लागतं. समीर, मला मात्र तू आणि तुझी कोणी दोघेही भरपूर आवडलेत. समीरचं कौतुक करतच युग म्हणाला. तेव्हाच दरवाजा उघडून डॉक्टर विकल्प रूम मध्ये आला. घरी जायचं? डॉक्टर विकल्पने विचारलं. आम्ही तर तुमचीच वाट बघत होतो. एवढा उशीर का लागला? अविराने विचारलं. झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केल्यासारखं तुला डिस्चार्ज फॉर्मॅलिटी वाटली का काय? जे ऑर्डर केलं आणि रेडीमेड जेवण हाजीर? समीरने अविराला छेडतच विचारलं. अविरा गाल फुगवतच समीरकडे पाहू लागली. प्रोसिजरला थोडा वेळ लागतो ग स्वीटहार्ट. युगने तिच्या हातावर हात ठेवतच म्हटलं. आता तरी कळलं? समीरने अविराचा गाल ओढतच विचारलं. अंगदला भेटून आल्यापासून डॉक्टर विकल्प शांतच होता. अंगद इथे आल्यावर युगची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता आणि तोच दरवाजा पुढे लोटून शिवांशचा आधार घेत अंगद रूम मध्ये आला. त्याला बघून आतापर्यंत हसणारे सगळेच चेहरे पडले. अंगदवरून नजर हटवत युगने डॉक्टर विकल्पकडे पाहिलं, ज्याने त्याला स्मित दिलं. अंगद हळूहळू युग जवळ आला. अंगद, तुला बरं नाही वाटत? तू घरी आराम करायचं सोडून इथे काय करतोयस? अंगदला बिलगतच क्रिशने विचारलं. क्रिशच्या बोलण्यावर अंगदने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो एकटक युगकडे बघत होता. युगने मात्र स्वतःचा चेहरा दुसरीकडे केला. युग, आय एम सॉरी. अंगद स्वतःचे कान धरतच म्हणाला, पण युगने त्याच्याकडे साधं पाहिलं सुद्धा नाही म्हणायला गेलं तरी अंगद मुळे युग खूप भरपूर दुखावला गेला होता. सॉरी या छोट्याशा शब्दाने त्याच्या हृदयावर झालेली जखम सहजासहजी बरी होणारी नव्हती. युगची अनुवटी धरत अंगद त्याचा चेहरा स्वतःच्या दिशेने करण्याचा प्रयत्न करत होता, पण युगने त्याचा हात स्वतःपासून दूर केला. प्लीज, माझ्यापासून लांब राहा. युग शांतपणेच म्हणाला. लाईफमध्ये पहिल्यांदाच माझ्यावर रागवलंस, पण खूप जास्तच रागवलंस. तुझ्या रागाची किंमत आज मला कळते. मला सिच्युएशन हँडल करता नाही आली रे. प्लीज समजून घे ना. युगचा हात स्वतःच्या हातात घट्ट पकडतच अंगद म्हणाला. आतापर्यंत तेच करत आलोय, पण यापुढे नाही जमणार. कधी कधी तू पण मला समजून घे. ॲज अ ब्रदर तू मला कधीच ऍक्सेप्ट नाही केलं बिकॉज ऑफ माय मॉम, अँड मे बी मी खरंच त्या लायक नसेलही. तसंच ॲज अ फ्रेंड म्हणून सुद्धा मी तुझ्या लायक नाही. आतापर्यंत आपल्यातली मैत्री टिकवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलाय. तुझ्यासाठी जेवढं करता आलं ना तेवढं केलं मी, पण तरीही मला आतून असं कुठेतरी जाणवतंय की खरंच मी कुठेतरी कमी पडलो. तू तुझ्या जागी नेहमीच बरोबर असतोस रे. या वेळेला पण तूच बरोबर आहेस आणि मी चुकीचा आहे. जास्त मनाला लावून नको घेऊस. तसेही माझं तुझ्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे हे तुला पण माहितीये. एक मित्र कमी झाल्यावर तुझ्यासारख्याला काहीच फरक पडायला नको. बी स्ट्रॉंग. अंगदचा खांदा थोपटतच युग म्हणाला. अंगदने घट्ट अशी मिठी युगला मारली. खूप फरक पडणार मला युग. तुम्ही दोघांनी ठरवलंच आहे माझ्यासोबत कोणतंच नातं नाही ठेवायचं, मग ठीक आहे. मला तुला आणि विकला अजून त्रास नाही द्यायचाय आणि नाही स्वतःला त्रास करून घ्यायचाय. स्वतःची काळजी घे. आय एम सॉरी अँड आय लव्ह यू. युगच्या कपाळावर ओठ टेकवतच अंगद म्हणाला. त्याच्या त्या मिठीत युगला भरपूर प्रेम जाणवलं. त्याच्या बाजूच बसलेला
अंगद उठून डॉक्टर विकल्प समोर जाऊन उभा राहिला. डॉक्टर विकल्प त्याला काही बोलणार, पण त्याआधीच त्याने त्याला मिठी मारली. सॉरी अँड गुड बाय. डॉक्टर विकल्पच्या कानात तो कुजबुजला. स्वतःचं पोट धरतच तो तिथून जाऊ लागला. युग आणि डॉक्टर विकल्पला अंगदचं वागणं थोडं वेगळं वाटलं. क्रिश पळतच अंगद जवळ गेला. त्याचा हात स्वतःच्या खांद्यावर घेत तो त्याला तिथून बाहेर घेऊन जाऊ लागला. अंगद आणि त्याचे दोन्ही भाऊ रूममधून गेले तर सगळ्यांच्या नजरा दरवाजाच्या दिशेने होत्या. उगाच डिस्चार्ज घेतला असं वाटू लागलंय मला. डॉक्टर विकल्पने असं म्हणताच युगने गंभीर होतच त्याच्याकडे पाहिलं. असं का बोलताय तुम्ही? युग काही विचारणार, पण त्याआधीच अविराने त्याला प्रश्न केला. हा तयारीच करत नाही ना, म्हणून बोलतोय मी. ह्याला बहुतेक इथे आवडलंय. डॉक्टर विकल्प मस्तीतच म्हणाला तसा युगने हसतच उशी डॉक्टर विकल्पच्या दिशेने फेकून मारली, जी डॉक्टर विकल्पने हातात झेलली. अविरा, थोडा वेळ बाहेर थांबशील? मी त्याला तयार करतो. डॉक्टर विकल्प अविराला म्हणाला. मी बाहेरच आहे. अविरा युगला म्हणाली. युगने हो म्हणून मान डोलावली. तसं अविरा आणि समीर रूम बाहेर निघाले. युग, डॉक्टर विकल्पने गंभीर चेहरा करतच युगला आवाज दिला. काय झालं? युगने विचारलं. आता आणखीन काय झालं असेल ते कळेलच पुढील भागात. धन्यवाद.